नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण लोकसंख्या ह्या पाठाविषयी पाहिलं आणि या पाठामधील जे भारत आणि ब्राझीलचे नकाशे दिले होते, लोकसंख्या वितरण आणि लोकसंख्या घनता ह्याविषयी आपण माहिती मिळवलेली आहे. दोन्ही देशातील लोकसंख्या वितरण आणि लोकसंख्येची घनता. आता ह्या तासाला आपण लोकसंख्येची रचना ह्यामध्ये लिंग गुणोत्तर आणि वय आणि लिंग ह्यांचा मनोरा आपण पाहणार आहोत. म्हणजे वय आणि लिंग ह्याविषयी माहिती आणि लिंग गुणोत्तराविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 40 सगळ्यांनी काढायचं आहे आणि जे मी स्पष्टीकरण देते ते नीट बघायचं आहे, ऐकायचं आहे, समजून घ्या. कारण हे जे दोन्ही आलेख आहेत, ब्राझील आणि भारताचे दोन्ही आलेख जे दिलेले आहेत ते खूप खूप महत्त्वाचे आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि ह्यावर आधारित प्रश्न वार्षिक परीक्षेला विचारले जातातच. त्यामुळे सगळ्यांनी नीट समजून घ्या हे दोन्ही आलेख. तर लिंग गुणोत्तरचा आपण आलेख बघूया. प्रथम आपण ब्राझीलचा बघूया, नंतर आपण भारताचा पाहणार आहोत. तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसत आहे आणि त्याने प्रश्न केलेला आहे की हे आलेख काय दर्शवतात. तर अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जातात. तुम्हाला परीक्षेला सुद्धा अशा प्रश्न येईल की ह्या आलेखावरून तुम्हाला कोणती माहिती मिळते किंवा काय दर्शवतात. तर त्याचं उत्तर आहे, ही मुलगी सांगते, हे आलेख ब्राझील आणि भारत यांचे लिंग गुणोत्तर दर्शवतात. तर हा मुलगा पुन्हा एक प्रश्न विचारतो की लिंग गुणोत्तर म्हणजे काय. तर लिंग गुणोत्तर म्हणजे एखाद्या प्रदेशातील दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असलेली स्त्रियांची संख्या. म्हणजे आता ह्या आलेखावरून तुम्ही कशा प्रश्नांची उत्तरे कशी काय द्याल. तर बघा, मी तुम्हाला समजावं म्हणून, तुमच्या गणितामध्ये तुम्ही आलेख शिकलेलेच आहात. तर उभी जी लाईन आहे तो आपण वाय अक्ष घेतो आणि आडवी लाईन जी आहे ती मी एक्स अक्ष घेतलेला आहे. एक्स अक्षावर वर्ष दिलेले आहेत, वर्ष लिहिलेलं आहे आणि वाय अक्षावर लिंग गुणोत्तराचा आकडा दिलेला आहे. तर येथे लिंग गुणोत्तर हे कमीत कमी 900 ते जास्तीत जास्ती 1080 पर्यंत दर्शवलेलं आहे. तर चला तर आपण बघूया पहिला ब्राझील ह्या देशाचे लिंग गुणोत्तर काय. म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगते की जर 1000 पुरुष असतील तर त्या 1000 पुरुषाच्या मागे स्त्रिया किती आहेत, त्या स्त्रियांचा आकडा दर्शविणारा हा आलेख आहे. म्हणजे ही गुलाबी रंगाची जी लाईन दिसत आहे ती लाईन तुम्हाला स्त्रियांविषयीची माहिती देत आहे. म्हणजे आता ब्राझीलमध्ये 1961 मध्ये जर 1000 पुरुष होते तर त्या 1000 पुरुषाच्या मागे बघा येथे किती दिलेलं आहे. बघा, 1961 मध्ये 1000 ते 1020 ह्या दोन आकड्याच्या दरम्यान ही गुलाबी रेषा गेलेली आहे. म्हणजे आपण 1010 पकडूया तर 1010 इतक्या स्त्रिया होत्या. म्हणजे 1000 पुरुष होते तर 10 स्त्रिया जास्त होत्या. तुम्हाला समजलं असेलच. तर बघा, 1971 मध्ये सुद्धा ही लाईन तशीच आहे, स्टेबल आहे, म्हणजे सरळच आहे. म्हणजे तितकेच, म्हणजे स्त्रियांची संख्या 1961 मध्ये पुरुषांपेक्षा जास्त होती, 71 मध्ये सुद्धा जास्त होती आणि ती बघा, तुम्ही बघत असाल तर पुढे पुढे ती वाढत गेलेली आहे. बघा, आता आणखीन 1981 मध्ये थोडीशी जास्त वर गेलेली तुम्हाला दिसते. 91 मध्ये सुद्धा 1991 मध्ये सुद्धा जास्त गेलेली दिसते आणि 2001 मध्ये सुद्धा थोडीशी जास्त आहे. तर ती 2011 मध्ये जवळजवळ 1080 पर्यंत, 80 आणि 60च्या थोडंसं मध्ये, तर म्हणजे तुम्ही समजा की जवळजवळ 1070 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे 2011 मध्ये ब्राझील देशात 1000 पुरुषांच्या मागे 1080 म्हणजे 80 स्त्रिया ह्या जास्त आहेत. म्हणजे ब्राझील देशामध्ये स्त्रियांचे लिंग गुणोत्तर हे जास्त असल्याचे आपल्याला ह्या आलेखावरून स्पष्टपणे समजून येते किंवा दिसून येते. तर तुम्हाला हा आलेख समजला असेलच. आता आपण भारताच्या आलेखाकडे वळूया. तर भारताचा आलेख जर तुम्ही नीट निरखून बघितलं, येथे सुद्धा वाय अक्षावर एकूण स्त्रियांची संख्या दिलेली आहे आणि एक्स अक्षावर वर्ष दर्शवलेलं आहे. तर बघा, 1961 मध्ये भारतामध्ये 1000 पुरुष जेव्हा होते तेव्हा बघा 1961 मध्ये किती आहेत, 940. म्हणजे 60 स्त्रिया कमी आहेत. म्हणजे येथे 60 पुरुषांची संख्या
1961 साली जास्त आहे. तर ती 1971 साली जर तुम्ही बघितली तर पुन्हा ही कमी झालेली तुम्हाला आढळेल. 1961 पेक्षा 1971 मध्ये स्त्रियांची संख्या आणखीन कमी झालेली आहे, म्हणजे ती जवळजवळ 925 ते 27 पर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्यानंतर 981 मध्ये हा दर पुन्हा वाढलेला आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या थोडीशी वाढलेली आहे. 940 पेक्षा थोडी जास्त झालेली आहे. तुम्ही पाहू शकता येथे 1981 मध्ये. तर पुन्हा 1991ला स्त्रियांची संख्या कमी झालेली तुम्हाला आढळेल. बघा, जवळजवळ 920च्या जवळ आलेली आहे, म्हणजे 922-23 इतकी येथे आपल्याला दिसून येते. म्हणजे बघा, लिंग गुणोत्तर हे किती कमी झालेलं आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या कमी झालेली आहे. तर ती 2001 मध्ये थोडीशी वाढलेली आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार ही संख्या 960 ते 40च्या दरम्यान, म्हणजे जवळजवळ 950 ते 955 पर्यंत आपण गृहीत धरूया इतकी झालेली आहे. म्हणजेच अद्याप देखील अजूनही आपल्या देशामध्ये पुरुषांची संख्या ही स्त्रियांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. तर ह्या दोन्ही आलेखामध्ये तुम्हाला असा फरक दिसून येईल की ब्राझीलमध्ये 1961 पासून 2011 पर्यंत जर आपण बघितलं तर लिंग गुणोत्तर हे जास्त आहे, म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त आहे. तर आपल्या भारतामध्ये पुरुषांची संख्या जास्त आहे आणि स्त्रियांची संख्या ही कमीच आहे. परंतु 1961च्या मानाने आता 2011 पर्यंत थोडीशी वाढलेली आहे. तरीसुद्धा अद्याप ही जी दरी आहे ती खूप कमी आहे. अद्याप देखील पुरुषांची संख्या ही जास्त आहे. आता येथे दिलेलं आहे बघा की वरील आलेखावरून असे लक्षात येते की ब्राझीलमधील स्त्रियांचे प्रमाण हे पुरुषांपेक्षा नेहमीच जास्त राहिले आहे. परंतु भारतात मात्र हे प्रमाण नेहमीच कमी राहिलेले आहे. कधीच हा लिंग गुणोत्तर वरती चढलेला नाही. तर आता आपण स्पष्टीकरण बघूया की दोन्ही देशांच्या संदर्भात लोकसंख्येची खालील वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. तर कोणते वैशिष्ट्य बघूया. गेल्या अनेक दशकांत ब्राझीलमध्ये लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे. बघा, तर ब्राझीलच्या लिंग गुणोत्तराचा विचार करता या देशामध्ये स्त्रियांची संख्या 2001 पासून पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. बघा, म्हणून मी तुम्हाला सांगितलं इथे 2001 मध्ये ब्राझीलचा आलेख जर बघितलं तर खरोखर खूप स्त्रियांची संख्या भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तर भारतात पुरुषांची संख्या ही स्त्रियांपेक्षा जास्त आहे आणि भारतात गेली कित्येक दशके लिंग गुणोत्तर चढ उतार झालेला पाहण्यास मिळतो. तर 1991 नंतर लिंग गुणोत्तरात थोडीफार वाढ झालेली आपणास दिसून येते. त्यामुळे आपल्याला मुलांनो काय करायचं आहे, तर बघा, नेहमी लक्षात ठेवायला सांगितलं आहे की मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. आणि ह्या विचाराची आपल्या देशाला खरोखर खूप गरज आहे. आपण सुद्धा ह्याविषयी जनजागृती केली पाहिजे. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान असतात, ह्यामध्ये काहीच भेद नसतो. तर आपण ह्यावर जास्त भर दिला पाहिजे. आजचा जर विचार केला तर मुलांपेक्षा मुलीच ह्या वरचढ आहेत, श्रेष्ठ आहेत, खूप अभ्यास करतात आणि सर्वात मध्ये पुढाकार घेणाऱ्या ह्या मुलीच आहेत. आणि आता आपण जर पाहिलं तर मुलं मागे पडलेली आहेत. एक मुलगी जेव्हा शिकते किंवा एक बाई शिकते तेव्हा एक कुटुंब शिकते, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. त्यामुळे आपण मुलींना वाचवायचं आहे. तर आता तुम्हाला हे लिंग गुणोत्तर समजलेलं असेलच. आता आपण वय आणि लिंग ह्याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर हा जो आलेख दिलेला आहे हा येथे बघा, निळ्या रंगाचा हा स्तंभ जो तुम्हाला दिसत आहे, निळ्या रंगाचा स्तंभ हे पुरुषांविषयी माहिती दर्शविते आणि गुलाबी रंगाचा जो स्तंभ आहे, जे स्तंभ दाखवलेले आहेत, ती माहिती स्त्रियांविषयीची आहे. तर ब्राझील ह्या देशातील 2016 ह्या वर्षातील हा आलेख दिलेला आहे आणि हा मनोऱ्यासारखा दिसतो, त्यामुळे ह्याला मनोरा असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर येथे सुद्धा भारताची सुद्धा 2016 मधील ही वय आणि लिंगविषयी
ही माहिती ह्या आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे. तर वाय अक्षावर बघा एकूण वयोगट दिलेला आहे. सगळ्यात कमी वयोगट म्हणजे 0 ते 4, त्यानंतर 5 ते 9, 10 ते 14 अशा प्रकारे 100 वयोगटापर्यंत दिलेलं आहे, वय दिलेलं आहे. आणि भारताचं सुद्धा अगदी त्याप्रमाणेच दिलेलं आहे. तर पुन्हा ही मुलगी सांगते, हे आलेख जरा वेगळे वाटतात. तेव्हा हा मुलगा काय म्हणतो बघा, हो हे लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत. याला लोकसंख्येचा मनोरा असे देखील म्हणतात. तर ती मुलगी सांगते याचा उपयोग काय? तर तो मुलगा सांगतो की एखाद्या प्रदेशातील वय व लिंग या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी या आलेखाचा उपयोग होतो. म्हणजे आपण देशातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा टक्केवारी ओळखू शकतो का? हो, त्यामुळे आपल्याला देशात मुले, तरुण व वृद्ध लोक किती आहेत हे देखील कळते. तर तुम्हाला ह्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगते. मागची आपली जी जनगणना होती ती 2011ला झालेली होती आणि आतासुद्धा 2020-21मध्ये जनगणना होणार आहे. तर त्यावेळेला तुमच्या घरी जेव्हा माहिती मिळवण्यासाठी काही स्वयंसेवक येतील, तेव्हा ते तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारणार की तुमच्या घरामध्ये पुरुषांची संख्या किती आहे, स्त्रियांची संख्या किती आहे, लहान मुलं आणि ते वयोगट असतात. तर तुम्ही ते जे फॉर्म भरतात त्या फॉर्ममध्ये सुद्धा व्यवस्थित बघायचं आहे, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित माहिती कळेल. तर अशा प्रकारे माहिती भरली जाते. जेव्हा आपल्या देशाची सेन्सेस किंवा जनगणना केली जाते तेव्हा अशाच प्रकारचे वयोगट असतात आणि त्या वयोगटामध्ये एकूण संख्या लिहिली जाते आणि त्यावरून मुलांची संख्या किती, त्यांचे टक्के, स्त्रियांची संख्या किती, त्यांचे टक्के, तरुण मुलं किती आहेत, त्यांचे टक्के काढले जातात. तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे आपल्या भारताविषयी. आपल्या भारतामध्ये जास्त संख्या ही तरुणांची आहे आणि आपला भारत देश त्यामुळे तरुणांचा देश म्हणून देखील आपल्या भारताला ओळखले जाते. तर आता आपण प्रथमतः ब्राझीलच्या देशाचा हा मनोरा बघूया. तर ब्राझीलमध्ये बघा 0 ते 4 वयोगटातील जी मुलं आहेत, पुरुष बघा, पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या दर्शविलेली आहे. तर तुम्हाला ही जवळजवळ सारखीच दिसून येईल. फक्त थोडासा तुम्हाला फरक दिसून येईल की पुरुष म्हणजे मुलांची संख्या ही 0 ते 4 वयोगटातील मुलांची संख्या ही येथे तुम्हाला जास्त दिसून येईल. म्हणजे ती 4.0च्या थोडीशी जवळ आहे. त्यानंतर 5 ते 9 वयोगटातील बघा, त्यामध्ये सुद्धा मुलांची संख्या जास्त आहे तर मुलींची संख्या थोडीशी त्यापेक्षा कमी आहे. त्याच्या पुढे 10 ते 14 वयोगट जर बघितलं बघा, तिसरा जो स्तंभ आहे तो पहा. 10 ते 14 वयोगटामध्ये सुद्धा मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त आहे. पुढचं वयोगट आहे 15 ते 19, चौथा स्तंभ बघा, तो सुद्धा 4 पुढे गेलेला आहे तर मुलींच्या संख्येमध्ये तो 4 इतका आहे. अशा प्रकारे पुढे पुढे बघा, मुलांची संख्या जास्त फक्त तर मुलींची संख्या कमी आहे. परंतु पुढे पुढे जर तुम्ही बघितलं तर मुलींची संख्या ही वाढत गेलेली आहे आणि मुलांची संख्या म्हणजे पुरुषांची संख्या ही कमी होत गेलेली आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ बघा, हा तुम्ही जर हा स्तंभ बघितला तर हा आहे 65 ते 69च्या दरम्यानचा. त्याच्या पुढे बघा 70 ते 74च्या दरम्यान स्त्रियांची संख्या जास्त आहे तर पुरुषांची कमी आहे. त्याच्या पुढे सुद्धा 80 ते 84च्या दरम्यान स्त्रियांची संख्या जास्त आहे तर पुरुषांची कमी आहे. 85 ते 89च्या वयोगटाच्या दरम्यान जी स्त्रियांची संख्या जास्त आहे तर पुरुषांची कमी आहे. 90 ते 94 सुद्धा बघा, स्त्रियांची संख्या जास्त आहे आणि 95 ते 99 मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर दिसत असेल आपल्याला की स्त्रियांची संख्या ही जास्त आहे. आता आपण भारताचा मनोरा बघूया. तर भारतामध्ये बघा 0 ते 4 वयोगटातील जी मुलं आहेत
निळा स्तंभ मुलांची संख्या दर्शवते. पहा 4.0च्या पुढे गेलेला आहे, तर मुलींची संख्या ही कमी आहे. 4.0च्या थोडंच पुढे गेलेलं आहे. तुम्हाला बघा दिसते आपल्याला हे आलेखातून. त्यानंतर 5 ते 9 वयोगटातील मुलं जास्त आहेत आणि मुली कमी आहेत. त्यानंतर 10 ते 14 वयोगटसुद्धा असं आपल्याला दर्शवतं की मुलांचीच संख्या जास्त आहे, मुलींची कमी आहे. पहा प्रत्येक वयोगटामध्ये तुम्हाला मुलांची संख्या जास्त तर मुलींची संख्या कमी दिसून येईल. परंतु येथे जवळजवळ 70 ते 74, 75 ते 79 ह्या वयोगटातील जर तुम्ही स्तंभ बघितला तर तुम्हाला असे आढळून येईल की तेथे स्त्रियांची संख्या ही वाढलेली तुम्हाला दिसून येईल. आणि पुढे पुढे सुद्धा स्त्रियांची संख्या म्हणजे जवळजवळ 75 ते 79 पासून जर तुम्ही बघितलं तर स्त्रियांची संख्या ही हळूहळू वाढत गेलेली दिसेल. म्हणजे पुरुषांची संख्या कमी कमी होत गेलेली आहेत. म्हणजे वयोवृद्धामुळे पुरुष हे मरण पावलेले आहेत आणि त्यामुळे पुरुषांची संख्या ही पुढे पुढे वयानुसार कमी झालेली आढळेल. तर पुढे वरती बघा अगदी वयोवृद्धांमध्ये पुरुषांच्या मानाने स्त्रियांची संख्या तुम्हाला जास्त दिसून येईल. तर तुम्हाला हे दोन्ही आलेख समजले असतीलच. आता आपण स्पष्टीकरण बघूया. तर लोकसंख्येच्या वयरचनेचा विचार करता ब्राझीलची लोकसंख्या हळूहळू वृद्धत्वाकडे झुकत असून भारतात परिस्थिती वेगळी आहे. म्हणजेच भारतात तरुण वयोगट हा जास्त आहे. म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. आता तरुण वयोगट म्हणजे बघा भारतामध्ये किती, ब्राझीलमध्ये किती आहे. तर ब्राझीलमध्ये जर 20 ते साधारण आपण तरुण वयोगट घेऊया, 20 ते 24 मध्ये बघा. त्यानंतर 25 ते 29 येथे वाढलेले आहे संख्या. त्यानंतर 30 ते 34 मध्ये सुद्धा आकडा वाढलेला आहे येथे ब्राझीलमध्ये. परंतु त्यांच्या तुलनेमध्ये जर भारताचा विचार केला तर बघा भारताची संख्या किती आहे. बघा खूप जास्त आहे, तरुणांची संख्या ही जास्त आहे. 20 ते 24 ब्राझीलच्या मानाने भारतामध्ये तरुण मुलांची संख्या ही जास्त आहे. तुम्हाला ह्या दोन्ही आलेखाचा जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला ह्यामधील जी तफावत आहे ती तुम्हाला दिसून येईल. तर भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे, म्हणजेच तरुण मुलांची संख्या ही जास्त आहे. आता येथे काय सांगितलेलं आहे बघा की वरील आलेखातून हे लक्षात येते की दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे, परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी ही भारतापेक्षा जास्त आहे. म्हणजे वयोवृद्धांची संख्या ही भारताच्या मानाने बघा, जो वरचा मनोरा तुम्ही पाहिला तर तुम्हाला असे दिसून येईल की हे भारताचं बघा वरचा मनोरा हा कमी आहे, तर ब्राझीलचा हा मनोरा तुम्हाला जास्त आढळून येईल लोकसंख्येच्या मानाने. आता आपली लोकसंख्या ही ब्राझीलच्या जवळजवळ 3 ते 4 पटीने जास्त आहे. तर लोकसंख्येच्या मानाने जर पाहिलं तर असे आढळून येईल की आपल्या भारताचा जो मनोरा आहे तो वरती कमी कमी होत गेलेला आहे आणि ब्राझीलचा जास्त. म्हणजे ह्याचा अर्थ तेथे वयोवृद्ध लोकांची संख्या ही जास्त आहे. म्हणजे 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांची टक्केवारी ही ब्राझीलमध्ये जास्त आहे, अधिक आहे. तर तुम्हाला हा पाठ समजला असेलच, हे सर्व समजलं असेलच. आता पुढच्या तासाला आपण लोकसंख्या वाढीचा दर आणि आयुर्मान ह्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. तर हा धडा पुन्हा एकदा तुम्ही वाचायचा आहे, समजून घ्या. वाचण्यापेक्षा 4ही आलेखाचं निरीक्षण करा. अगोदर जे मी 2 आलेख तुम्हाला सांगितले लिंग गुणोत्तर, ते सुद्धा दोन्ही आलेख त्याचं निरीक्षण करा. व्हिडिओ 3 ते 4 वेळा पहा. समजला नसेल तर समजून घ्या, कारण ह्यामध्ये पाठांतर काहीच नाही, तर समजून घेणं गरजेचं आहे. आणि जवळजवळ 8 गुणांसाठी ह्या पाठावर आधारित विचारले जातात प्रश्न आणि फक्त हेच आहेत, जास्त पाठांतराची गरज नाही आहे.
तर हे चारही आलेख तुम्ही समजून घ्या. ह्या 2-2 आलेखांचं निरीक्षण करा आणि संपूर्णपणे ह्याची माहिती मिळवून घ्या. धन्यवाद.